कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई अंबाबाईचा आई अंबाबाईचा। ताई प्रसाद वाटा सगळ्यांना। हो सर। भावा काय झालं? सगळं ठीक आहे ना? होय होय ठीक आले बेला बाबा सगळं दोस्तावड झालंय आमचं इस्कूट झाला सगळा। अरे काय बाबा संसाराची गुढी उभारायची स्वप्न बघत होतो अंक्या आम्ही सगळाच इस्कूट झाला। आज गुढीपाडवा आहे, गुढीपाडवला तरी अशुभ नको बोलूस। काय आता अजून काय याच्यापेक्षा अशुभ व्हायचं? आता काडी मोडची नोटीस दिली त्यांनी, याच्यापेक्षा काय आता अजून अशुभ होणार आहे? आयुष्याला काय अर्थ राहिलेला नाही असं वाटते। आयुष्याचे सगळे रंग असे भुर्र दिशी उडून गेल्याने झाल्यात। काय कशात काय चव राहिली नाही बघ। सगळा आनंद, सगळं प्रेम, सगळं बोंबा बोंब अशी दरी पडल्याने झाले। तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही ठीक होणार आहे। कसं ठीक होणार आहे ते बी सांग। लय उपदेश देतोस, कसं ठीक होणार आहे? सगळे इसकडले, कसं जोडू मला कळण झाले ओंक्या। भावा कुठं चूक झाली रे माझी, मला कळणं। मी लई विचार करायला माहिती आहे का? आम्ही प्रेम तर त्यांच्यावर 100 नंबरी गेलो, करतोय अजून बी, करत राहणार मरूच तो। पण मला एक असं वाटायला लागलं बघ, नुसतं प्रेम काय पुरेसं नसते। आम्ही त्यांची साथ द्यायला कुठेतरी कमी पडलो ओंक्या। मला राहून राहून वाटते चुकलो मी। संसाराच्या शाळेत फेल झालाय विद्यार्थी। कशात काय गोडी वाटेना, हातून असं खड्डा पडल्यागत वाटतंय पोटात। मास्तरीनबाई गेल्या म्हणजे आमचा जीवच घेऊन गेले की पूर्व दिवशी उडून। मज्जा आहे सगळी। आजचा मुहूर्त चांगला आहे ना ऐक? होय की। अहो 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे बघा। याच मुहूर्तावरती अक्षरा घरी परत आली तर बरं होईल। होय होय। अहो घरची लक्ष्मी घरला परत आली नव, घराला घर पण येतं। खरंय, अक्षरा जर परत आली तरच या घराला घर पण येईल आता। एक सांगू काय, लय बरं वाटतं बघा। अहो सुनबाईवर तुम्ही अगदी लेकीप्रमाणे प्रेम करता बघा। अक्षरा तेवढी गुणी आहे आई। मला सून नाही, माझी मुलगीच वाटते ती कायम। आणि तिनेही लेकीच्या मायेने केले माझ्यासाठी। मला बरं करण्यासाठी केवढी मोठी रिस्क घेतली तिनं। तिने एवढं सगळं केलं माझ्यासाठी, आणि तिला जेव्हा माझी गरज होती तेव्हा मी काही नाही करू शकलो। माझ्या डोळ्यासमोर घराच्या बाहेर गेली पोर। आई मी वाट बघत होतो, अधिपती काहीतरी करेल, अधिपती तिला समजावून घरी परत येईल म्हणून। पण त्यानं तसं काही केलं नाही हो। कबूल आहे, त्यानं तिच्यासाठी काय केलं नाही, पण तिच्याबद्दल लय वाटतं बघा। अहो तिच्याशिवाय राहू शकत नाही पोरग। मला माहिती आहे अधिपतीचं तिच्यावर किती प्रेम आहे, आणि म्हणून तर आशा होती मला की तो काहीतरी प्रयत्न करेल, स्वतःच्या प्रेमासाठी तिला समजावून सांगेल, बोलेल तिच्याशी, तिला घरी घेऊन येईल। पण एवढा वेळ झाला तो काही करायची चिन्हच दिसत नाही ताई। आणि मी स्वस्थपणे वाट बघून काय झालं? काहीच झालं नाही। उलट गोष्टी त्यांच्या डिवोर्स पर्यंत आल्या। आता मी शांत नाही बसणार आहे। त्या भुवनेश्वरीचा डाव मी मोडून काढणार। तिला जे हवंय ना ते मी होऊ देणार नाही। तिला अक्षरा आणि अधिपतीचा डिवोर्स हवाय ना, तो मी नाही होऊ देणार। मी स्वतः जाईन अक्षराच्या घरी, अक्षराशी बोलेन, तिच्या आईवडिलांच्या हातापाया पडेन, वाटल्यास तिला समजावून सांगेन आणि घेऊन येईन इथं। ती जर आता नाही आली ना तर परत कधीच नाही येणार। आजचा चांगला मुहूर्त आहे ना, या मुहूर्तावर अक्षरा घरी आलीच पाहिजे।
झाली पूजा. आता तुम्ही लागा आपापल्या कामाला लागा. हो सुनबाई, तुम्ही कुठं निघाला? थांबा की जरा. काय म्हणताय? काही नाही. काय कसं नाही? काहीतरी म्हणणं असतंच की तुमचं. का आता नोटीसीनंतर काही बोलायचं नाही तुम्हाला? मला काही बोलायचं जरी असलं तरी तुमच्याशी का बोलेन? मग कोणाशी बोलणार? अधिपतींशी बोलेन मी. त्यांना जे काय बोलायचं होतं ते नोटिशी मधून बोलले की. मला नाही वाटत ते अधिपतींनी केलंय. मला मान्य नाहीये ते. आमची गाठ ब्रह्मदेवानी बांधली. आम्ही सोडवू ती. म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही आमची गाठ नाही सोडवू शकत. आम्ही काय करू शकतो याचा तुम्हाला अजूनही अंदाज नाही सुनबाई. मॅडम तुम्ही स्वतःला देव समजू नका. नाही नाही, आम्ही स्वतःला देव समजत नाही. पण देव असायला लय मोठा असावं लागतं. आम्ही लय छोटा माणूस आहे. आपण आमचं एक आहे. आम्ही जशाच तसं वागतोय. तुम्हाला कसं वागायचं ते तुम्ही ठरवा मॅडम, पण माझं नातं नाही ठरवू शकत तुम्ही. आम्ही काय बी ठरवलेलं नाही. जे काही ठरवलंय ते आमच्या पोरानं ठरवलंय. तुम्ही काही म्हणा, माझ्या नात्यावर, माझ्या अधिपतींवर पूर्ण विश्वास आहे. चांगलंय, विश्वास असावा. आता त्याच विश्वासानं द्या की ठोकून सई. हा म्हणजे तुम्ही बी मोकळे, अधिपती पण मोकळे. चांगला गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे. याच मुहूर्तावर मी तुम्हाला वचन देते मॅडम की आमच्या नात्याची गुढी मी माझ्या नवऱ्याच्या घरात उभी करून दाखवेन तुम्हाला. नात्याची गुढी काय घेऊन बसलाय तुम्ही? हा हे गळ्यातलं मंगळसूत्र उतरवून ठेवायची वेळ आली आता. नात्याची गुढी उभारताय. त्यो काळा दोरा काढा. हात नका लावू मॅडम मंगळसूत्राला. आणि याला काळेमणी समजण्याची चूकही करू नका. हे मंगळसूत्र आहे. ताकद आहे याची. माझ्या सौभाग्याची ताकद आहे. तुमची चूक नाही मॅडम. तुम्हाला माहीतच नाहीये. हे फक्त मंगळसूत्र नाहीये, नवरा बायकोंना जोडणारा दुवा आहे. तुमच्या गळ्यात जर कधी कोणी मंगळसूत्र बांधलं असतं ना, धर्मानी, कायद्यानी, प्रेमानी, तर तुम्हाला किंमत कळली असती मंगळसूत्राची. असं कमी लेखलं नसतं तुम्ही मंगळसूत्राला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.